मंडळी, उद्या श्रावणाचा दुसरा सोमवार आणि यावेळी शिवामुठीत आहे तीळ. पण एक प्रश्न अनेकांना पडतोय की शिवामुठीत नेमके कोणते तीळ वाहायचे? काळे तीळ वाहायचे की पांढरे तीळ वाहायचे की लाल तीळ? या तीनही तिळांना धार्मिक परंपरेत वेगवेगळं महत्त्व सांगितलं जातं. कोणता तीळ कशासाठी अर्पण केला जातो, शिवलिंगावर तीळ नेमके कसे वाहायचे, कोणता मंत्र म्हणायचा आणि ही शिवामूठ योग्य पद्धतीने कशी करायची? चला श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारची शिवामूठ, तिळाची शिवामूठ अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेऊया. आता दुसऱ्या श्रावणी सोमवारसाठी शिवामुठीमध्ये कोणते तीळ वाहावे? पहिले, काळे तीळ. यातले जे काळे तीळ आहे त्यांचे धार्मिक परंपरेत काय महत्त्व आहे, चला जाणून घेऊया. काळे तीळ हे शनी, पितृस्मरण आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी जोडले जातात. काळे तीळ शिवलिंगावर अर्पण केल्याने अडथळे, नकारात्मकता आणि मानसिक अस्वस्थता दूर होण्यासाठी प्रार्थना केली जाते. शनीशी संबंधित असलेला त्रास कमी होतो अशी धार्मिक मान्यता असल्याचं सांगितलं जातं. आता काळे तीळ नेमके कशासाठी अर्पण करावेत? तर अडथळे दूर व्हावेत, नकारात्मक विचार कमी व्हावेत, शनी संबंधित त्रासापासून संरक्षण मिळावे, पितरांचे स्मरण करून त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यासाठी काळे तीळ शिवलिंगावर अर्पण केले जातात. तिळाची शिवामूठ वाहताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आवर्जून करावा. याही व्यतिरिक्त ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात् या महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्ही नक्कीच करू शकता. आता ही माहिती होती काळ्या तिळाबद्दल. आता दुसरे आहे पांढरे तीळ. पांढरे तीळ हे शुद्धता, सात्विकता आणि शांततेचं प्रतीक मानले जातात. पांढरे तीळ महादेवांना अर्पण करून घरात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता राहावी अशी प्रार्थना केली जाते. आता पांढरे तीळ शिवलिंगावर कशासाठी वाहावेत? काय घडतं नेमकं? तर मनःशांतीसाठी पांढरे तीळ शिवलिंगावर अर्पण केले जातात. घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी, कौटुंबिक सौख्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी शिवलिंगावर पांढऱ्या तिळाची शिवामूठ वाहिली जाते असं सांगितलं जातं. आणि ही शिवामूठ वाहताना ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा शिवपंचाक्षरी मंत्राचा जपही केला तरी चालेल. हा जप शक्य असल्यास 108 वेळा आवर्जून करावा, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच शुभफळ मिळू शकतं. आता हे झाले पांढऱ्या तिळाचं. त्यानंतर तिसरे लाल तीळ आहेत. लाल तीळ काही प्रादेशिक परंपरांमध्ये शक्ती, उत्साह आणि मंगल भावनेशी जोडले जातात. मात्र शिवामुठीच्या परंपरेत कोणते तीळ वापरायचे हे घराणं, प्रदेश आणि स्थानिक प्रथेनुसार बदलू शकतात. लाल तिळाची शिवामूठ अर्पण करताना कार्यसिद्धी, धैर्य, ऊर्जा आणि इच्छापूर्तीसाठी महादेवांकडे प्रार्थना केली जाते. यामुळे काय घडतं आणि हे कशासाठी अर्पण करतात माहितीये? तर धैर्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी, कार्यात यश मिळावं यासाठी, संकटांना समोर जाण्याचं बळ मिळावं म्हणून आणि सोबतच मनोकामना पूर्ण होण्यासाठी सुद्धा लाल तिळाची शिवामूठ शिवलिंगावर वाहिली जाते. ही शिवामूठ वाहताना सुद्धा ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा किंवा ओम महादेवाय नमः या मंत्राचा जप केला जाऊ शकतो. आता श्रावणातील सोमवारच्या दिवशी शिवामूठ नेमकी कशी वाहावी या संबंधित संपूर्ण सविस्तर माहिती आपल्याला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल.
श्रावणातील सोमवारच्या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. शक्य असल्यास शिवमंदिरात जावं किंवा घरीच शिवलिंगासमोर पूजा करावी. सर्वप्रथम शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावं. भगवान महादेवांना दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करावा किंवा एकंदरीतच उपलब्ध परंपरेनुसार वस्तू अर्पण कराव्यात. त्यानंतर थोडे तीळ हातात घेऊन मूठ बांधून भगवान शिवांचं स्मरण करावं. मनात आपली प्रार्थना करून तीळ शिवलिंगावर शिवपिंडीच्या पायथ्याशी अर्पण करावी. आपापल्या भागातील परंपरेनुसार आपण ही शिवामूठ वाहू शकता. मंदिरातील स्थानिक पूजा विधी जसा सांगितला असेल तोच प्राधान्याने पाळावा. त्यानंतर बेलपत्र आणि नैवेद्य अर्पण करावे आणि शेवटी धूप दाखवून आरती करावी आणि महादेवांना मनापासून तीळ वाहताना आपण कोणते मंत्र म्हणावेत तर सर्वात सोपा आणि सर्वसामान्य जप म्हणजे शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय. तीळ अर्पण करताना आपण या पंचाक्षरी मंत्राचा जप म्हणू शकता. याशिवाय महादेवांना नमः किंवा शिवपूजत महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता. आता शिवामुठीत तीळ का वाहिले जातंय माहितीये? तर शिवामुठीची पद्धत प्रदेश, कुटुंब आणि स्थानिक परंपरेनुसार बदलू शकते. हे आधी सांगितलेलं आहे. काही ठिकाणी वेगवेगळ्या सोमवारांना वेगवेगळे धान्य किंवा पदार्थ भगवान शिवांना शिवामूठ म्हणून अर्पण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे तुमच्या घराची पारंपरिक पद्धत किंवा मंदिरातील प्रचलित विधी असल्यास तोच पाळणं सर्वात महत्त्वाचं योग्य ठरू शकतं. काळे तीळ असेल, पांढरे तीळ असेल किंवा लाल तीळ असेल यांना दिलेली विशिष्ट आध्यात्मिक फायदे हे धार्मिक मान्यता परंपरांवर आधारित आहे. वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले परिणाम मानू नयेत. आपली श्रद्धा महत्त्वाची आहे आणि भगवान महादेवांवर विश्वास ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. मग श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी शिवामूठ कोणती आहे आणि कोणते तीळ नेमके वाहावेत या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला मिळाली असेल अशी खात्री आहे. मंडळी, आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सणावारांच्या संबंधित ज्या माहिती असतात त्या आपल्याला वेळच्या वेळी मिळत राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.